ठाकरे गटाकडे एकूण 22 जागा, त्यामध्ये आपण पाहतोय की ह्या 22 जागांमध्ये रत्नागिरी, रायगड, ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक, शिर्डी, त्याचबरोबर जळगाव, मावळ, धाराशिव, परभणी, संभाजीनगर, बुलढाणा, हिंगोली, यवतमाळ, हातकणंगले या ठिकाणी शिवसेना अर्थात उद्धव ठाकरे गट हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा देणार आहे। त्यानंतर सांगली, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, मुंबई उत्तर पश्चिम, त्याचबरोबर मुंबई उत्तर आणि ईशान्य मुंबई या 22 जागा ठाकरे गटाच्या वाट्याला येतील असं सांगितलं जात आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत दिनेश यांच्याकडे। दिनेश, तर शरद पवार गटाच्या वाट्याला ज्या 10 जागा आलेल्या आहेत त्यामध्ये आपण पाहतोय की प्रमुख म्हणजे बारामती, त्यानंतर शिरूर, बीड, दिंडोरी, 5वी जागा आहे रावेर, त्यानंतर अहमदनगर, माढा, सातारा, वर्धा आणि भिवंडी। तर काँग्रेसच्या वाट्याला ज्या 16 जागा गेलेल्या आहेत त्यामध्ये कोणकोणत्या मतदारसंघांचा समावेश आहे ते देखील आपण पाहतोय। यामध्ये प्रामुख्याने नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, त्यानंतर रामटेक, अमरावती, अकोला, मराठवाड्यामध्ये लातूर, नांदेड, जालना, त्यानंतर धुळे, नंदुरबार, पुणे, इतकंच नाही तर सोलापूर, कोल्हापूर आणि उत्तर मध्य मुंबई या जागांचा समावेश आहे। पुन्हा एकदा